दडपशाहीची मोहीम होती। अतिक्रमणचा अर्थ असा असतो की सरकारी जागेवर केलेलं बांधकाम हे माझ्या घराच्या समोरचा रस्ता 3 वेळा सरकारने बदलला, ही माझी चूक नाही, त्यामुळे अतिक्रमण। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकसवाल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। करण्याची घोषणा केली होती, मात्र मोहीम आता स्थगित झाल्याचं चित्र दिसतंय। आता पुढची भूमिका काय? नाही, मोहीम स्थगित होतीये हा आमचा उद्देश नाही। आमचा उद्देश जो होता आणि राहील की आज तुम्ही नोटीस देताय म्हणजे तुम्ही चूक स्वीकारताय, हेच आम्ही सगळे ओरडून सांगत होतो। परंतु कालपर्यंत जे तुम्ही बिना नोटीस दिले तोडफोड केली, लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, माझ्या आई बहिणी आज रस्त्यावर आल्या, याची जबाबदारी कोण स्वीकारणार? राज्य सरकार स्वीकारणार? मी तर म्हणतो याच्या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय अधिक तीव्र होईल। ज्यांचं तुम्ही पाडलं त्यांच्याबद्दल तुम्ही भूमिका स्पष्ट करा, त्यांचा मुआवजा कधी देणार, याची नुकसान भरपाई कधी देणार हे तुम्ही स्पष्ट करा, तोपर्यंत हे आंदोलन थांबू शकतं। कोर्टामध्ये आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। कालपासून एक मॅटर्स आम्ही त्या ठिकाणी दाखल करतोय। हा सिलसिला सुरू राहील जोपर्यंत न्याय मिळणार नाही, कारण ही मोहीम अतिक्रमणाची मोहीम नव्हती, ही दडपशाहीची मोहीम होती। अतिक्रमणचा अर्थ असा असतो की सरकारी जागेवर केलेलं बांधकाम हे माझ्या घराच्या समोरचा रस्ता 3 वेळा सरकारने बदलला, ही माझी चूक नाही, त्यामुळे अतिक्रमण मोहीम म्हणता येणार नाही। मोजक्या लोकांना श्रीमंत करण्यासाठी ही मोहीम होती, त्यामुळे या दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही। आमचं आंदोलन अधिक तीव्र राहील। ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि भविष्यामध्ये विकास करण्यासाठी ज्या ज्या शासनाला जागा लागतील त्याची तरतूद करून त्याची ॲक्विजिशनची प्रोसेस फॉलो झाली पाहिजे आणि ह्या सर्वांना एकत्रित करून बाय नेम महानगरपालिका प्रशासकाच्या विरोधात सरकारकडेही मी तक्रार करणार आहे, न्यायालयामध्येही मी तक्रार करणार आहे आणि स्पष्ट चित्र मी न्यायालयात मांडून मला विश्वास आहे छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला मी न्याय मिळवून देईल।